शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडेंवरती शाईफेक, विरोधकांकडून निषेध तर सत्ताधाऱ्यांकडून समर्थन. संग्राम भंडारेंविरोधात गुन्हा दाखल. जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या कारवरती शाईफेक, मनसे कार्यकर्त्यांनी शाई आणि सुपारी फेकली. मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. राजकीय द्वेषापोटी निदा खानला त्रास देण्याचं काम सुरू. आरोप करणाऱ्यांना आरोप सिद्ध करावे लागतील. नसरुद्दीन ओवैसींकडून निदा खानची पाठराखण. काश्मीर फाईलसारखा प्रकार महाराष्ट्रात. निदा खान प्रकरणात एमआयएम खोटं बोलतंय. संजय शिरसाटांचा गंभीर आरोप. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एसआयटी चौकशीची मागणी. निदा खानला आश्रय देणं एमआयएमच्या नगरसेवकाला भोवलं. मतीन पटेलच्या घरावरती चालणार महापालिकेचा जेसीबी. 3 दिवसात अनधिकृत बांधकाम पाडण्याचा इशारा. बंधू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत मुक्काम. तामिळनाडूत थलपती विजयच्या टीव्हीकेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा. व्हीसीके पक्षाकडून टीव्हीकेला पाठिंबा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी विराजमान. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये आजपासून अधिकारी राज. कोकणातील आंबा काजू बागायतदार 15 मेला काढणार वर्षावरती मोर्चा. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर चर्चा. अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान. राज्यभरात पावसाचा तडाखा. रायगड, चिपळूण, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस तर मावळ, चंद्रपूर, सांगलीमध्येही पावसाच्या सरी. सुरुवात करूयात. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता त्या मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दणका दिलाय. त्यांच्या घरावर आता बुलडोझर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या घरात निदा लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधलं असल्याची नोटीस महापालिकेकडून देण्यात आली आहे. 3 दिवसात खुलासा न केल्यास घर पाडण्यात येईल असा इशारा देखील महापालिकेकडून देण्यात आला. त्याचबरोबर त्यांचं नारेगाव परिसरातील दुसरं राहतं घर आणि नारेगाव परिसरातील त्यांच्या ऑफिसलाही अतिक्रमण केल्यासंदर्भातली नोटीस बजावण्यात आली आहे. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरात आश्रित होती आणि त्यामुळे मतीन पटेल यांना पोलिसांनी या प्रकरणात आरोपी केलंय. त्या मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दणका दिला आणि त्यांच्या घरावर आता बुलडोझर चालणार आहे. ज्या घरात निदा लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधलंय आणि त्या घराला महापालिकेने नोटीस दिली. त्यामुळे नरेगावमधील त्यांचं राहतं घर असेल ते अतिक्रमण करून बांधण्यात आल्याची नोटीस जी आहे ती छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मतीन खान यांना बजावलेली. याच घरात निदा खान लपलेली होती. तिने आश्रय घेतलेला होता. चला, काय नेमक्या घडामोडी घडतायत छत्रपती संभाजीनगरमध्ये या सगळ्या विषयाला घेऊन याबद्दलचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अविनाश कानाडजे आपल्या बरोबर आहेत. अविनाश, मतीन पटेल यांना काय नोटीस बजावण्यात आलेली आहे? विशाल, आपण जर बघितलं तर मी आता ज्या नारेगाव परिसरामध्ये उभा आहे ते कैसर कॅम्पमध्ये, त्याच कैसर कॅम्पच्या याच घरामध्ये मतीन पटेल याचंच हे घर आहे आणि त्याने निदा खानला याच घरामध्ये लपवून ठेवलेलं होतं. म्हणजे 4 दिवस ती याच घरामध्ये होती. तिचे आई, वडील, भाऊ आणि मावशी देखील तिच्यासोबत होती आणि याच ठिकाणाहून नाशिक पोलीस आणि संभाजीनगर पोलिसांनी तिला अटक केली. मात्र ज्या नगरसेवक मतीन पटेलने तिला या घरामध्ये ठेवलं होतं त्याच मतीन पटेलला आता महानगरपालिकेचा दणका आपल्याला पाहायला मिळतोय. महानगरपालिकेने मतीन पटेल यांच्या याच घरावर एक नोटीस लावलेली आहे. त्या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे 20 बाय 30 फूट जे बांधकाम या घराचं झालेलं आहे ते अनधिकृत बांधकाम आहे. विना परवानगी हे बांधकाम आहे. त्यामुळं आम्ही तुमचं घर पाडू का नाही, त्याच्यावर का कारवाई करू नये असं देखील नोटीसमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच आता जर नोटीस लावल्यापासून 3 दिवसामध्ये तुम्ही कुठलंही उत्तर दिलं नाही किंवा नोटीसला उत्तर नाही दिलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. कुठलीही स्पष्टता न घेता ती कारवाई होईल. 3 दिवसाचा वेळ मतीन पटेलला दिलेला आहे. त्यामुळं आता या 3 दिवसात मतीन पटेल महानगर
महानगरपालिकेला काय उत्तर देतात, या नोटीसला काय उत्तर देतात हे पाहावं लागेल. मात्र आता नाशिक धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी जी आहे निदा खान, या निदा खानला अटक केल्याच्या नंतर आणि मतीन पटेलने आश्रय दिल्याच्या नंतर आता महानगरपालिकेने मतीन पटेलवर केलेली ही कारवाई आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं मतीन पटेल उत्तर काय देतात हे जरी पाहणं महत्त्वाचं असलं तरी मतीन पटेलला आता या आरोपीला आपल्या घरामध्ये ठेवणं भोवलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण मतीन पटेलवर महानगरपालिकेची कारवाई तर होईलच, मात्र दुसरीकडे गुन्हा देखील दाखल झालाय. त्यामुळे मतीन पटेलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यासोबतच मतीन पटेलचं या परिसरामध्ये असलेलं राहतं घर आणि ऑफिसवर देखील महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम आणि विनापरवाना बांधकाम असल्याचं म्हणत नोटीस बजावल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे आता मतीन पटेल काय उत्तर देतात हे बघावं लागेल. विशाल, धन्यवाद अविनाश या सगळ्या आतापर्यंतच्या माहितीबद्दल. आता बघा, याच प्रकरणात पुढे आणखी नेमकं काय घडतंय. IT कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी निदा खानच्या कुटुंबियांची पोलिसांनी सखोल चौकशी केली. जवळपास 1.5 तास सुरू असलेल्या या चौकशीत निदा खान आणि तिच्या आईला समोरासमोर बसून विचारपूस करण्यात आली. तसंच तिचे आई वडील, भाऊ आणि मावशी यांचीही चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर कुटुंबियांना पोलिसांनी सोडून दिलं. आपण बघूया, देशाचं लक्ष लागलेल्या तामिळनाडूतील सत्ता स्थापनेत आता अभिनेता थलपती विजय यांच्या TVK पक्षाच्या अडचणी दूर झालेल्या आहेत. TVK पक्षाला VCK पक्षाने आपला पाठिंबा दिल्यानं विजय यांच्या पक्षाने बहुमताचा आकडा गाठलाय. तर इंडियन युनियन मुस्लिम लीग पक्षानेही TVKचे विजय यांना पाठिंबा दिल्यामुळं आता विजय यांचं संख्याबळ 120 वरती जाऊन पोहोचलेलं आहे आणि तामिळनाडूत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 118 जागांची गरज असून TVK पक्षाकडे आता मॅजिक फिगरपेक्षा 2 आमदार जास्त आहेत. थोड्याच वेळात थलपती विजय राज्यपालांची भेट घेणार आहेत. आता आपण जाणून घेऊयात की विजय थलपतीला नेमका कुणी पाठिंबा दिला, कशा पद्धतीने 118चं संख्याबळ त्याच्याकडे तयार होतं किंवा त्याहीपेक्षा जास्त. आपण जर पाहिलं तर TVKचे आहेत 107 आमदार, काँग्रेसचा पाठिंबा मिळालेला आहे, त्यांचे आहेत 5 आमदार. CPIने त्यांना पाठिंबा दिला, त्यांचे आहेत 2 आमदार. CPIMने त्यांचे देखील 2 आमदार आहेत. VCKने त्यांना पाठिंबा दिला, त्यांचे देखील 2 आमदार आहेत. त्यामुळे मॅजिक फिगर जी आहे ती 118 पर्यंत जाऊन पोहोचते आणि अखेर थलपती विजय म्हणजे इथे तिथला प्रसिद्ध अभिनेता, म्हणजे रील ते रियल असा सगळा प्रवास पूर्ण करणारा हा अभिनेता जो आहे तो पुढे तामिळनाडूचा लवकरच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. पश्चिम बंगालच्या, आता पुढे पाहूयात, पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. भाजप नेते शुभेंदू अधिकारींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कोलकाता इथल्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर झालेल्या एका भव्य सोहळ्यात राज्यपाल RN रवी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शुभेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे 9वे मुख्यमंत्री बनलेत आणि या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील दिग्गज नेते उपस्थित होते. शपथविधीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शुभेंदू अधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य एका विशेष रथावरून व्यासपीठाकडे आले. यावेळी मोदींनी श्यामाप्रसाद मुखर्जींच्या सहकाऱ्यांचे पाय धरून आशीर्वाद घेतले. तसंच अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचीही भेट घेतली आहे. आणि या सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, नितीन नबीन, योगी आदित्यनाथ यांच्यासह महाराष्ट्रातनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.